बघा आता तुम्ही गाडी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा इकडे ना खूप माती झालेली आहे जमा, हे दिसते नाही, खूप मग गारा लागल्या त्या गाडीला खालून. इकडे बी बघा किती भरलेली आहे खाली. पावसाळा लागल्यावर ना गाडी खूपच भरतो. कमेंटमध्ये नक्की सांगा. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सुरू होता सकाळच्या 9 वाजता. कशात तुम्ही आहात? तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, म्हणजे तर त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी आणि माझी दिदी ना शाळेमध्ये गेलो होतो, ते मतदान कार्डमध्ये म्हणजे मतदान यादीमध्ये नाव टाकायसाठी. पण माझं काम झालेलं आहे आणि माझ्या दिदीचं काम राहिलेलं आहे, तर मला आज परत जावं लागणार आहे. तर आम्ही आज शाळेतून जाणार आहे. तर आज ते म्हणजे जे मॅडम आहेत ना, ते आमच्या गावामधलेच आहेत, तर आम्ही आज त्यांच्या घरी जाणार आहे. तर माझ्या दिदीचं जे काम राहिलेलं आहे ते मी पूर्ण करणार आहे. तर आपण भेटू आता रस्त्याने. आलेलो आहे. माझी दिदीची पूर्ण माहिती परत दिली एक वेळेस आम्ही, त्यांनी ना माहितीच नव्हती भरली, तर माहिती वगैरे दिली आम्ही. आणि आता चाय वगैरे पण पिलो. तर आता आंघोळ करायला लागणार आहे. माझी दिदी बसून इकडून सगळं काही बरोबर, फक्त तिचं नाव नव्हतं टाकलेलं त्यांनी आणि माहिती नव्हती दिली तिची. तर दिन आलो आता. आणि आजचा मोसम ना जरा वेगळा दिसतो आम्हाला. बघा इकडे आज पण ना खूप गरम होत आहे आम्हाला. म्हणजे रोजचंच झालं आता हे पाणी. पावसाळा लागलेला आहे पण पाणी येत नाही आहे आणि ऊन तपत आहे. जेव्हा उन्हाळा होता ना तेव्हा पाऊस येतो, म्हणजे उलटं झालं आता. तर ठीक आहे, आता आंघोळ वगैरे करतो, मी भेटतो तुम्हाला. तर तुम्हाला माहिती आहे पावसाळा लागलेला आहे, पण आमच्याकडे एवढं पाणी तर नाही आलं. पण कसं आम्ही जेव्हा बाहेर गावी जातो ना, तर तिकडे कुठं चिखल राहते, कुठं गारा राहते, काही नाही काही राहतोच ना. तर गाडी ना जरा जास्तच भरलेली आहे माझी. तर आज ना मी ते गाडी क्लिनिंग करणार आहे खालून, कारण की जंग लागू शकतो ना गाडीला. तर मी तुम्हाला ते दाखवतो रस्ता. आणि माझ्या मम्मीनं पूर्ण इकडे शेण आणि सारवण केलं आहे. बघा आता तुम्ही गाडी दाखवतो तुम्हाला. तर हे बघा इकडे ना खूप माती झालेली आहे जमा, हे दिसते नाही, खूप मग गारा लागल्या त्या गाडीला खालून. इकडे बी बघा किती भरलेली आहे खाली. पावसाळा लागल्यावर ना गाडी खूपच भरतो. कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण आपल्या गाडीची केअर जास्त करतो. बघा इकडे बघा किती लागलेल्या गारा. आणि इकडून दाखवतो तुम्हाला परत एक वेळेस. हे बघा इकडे किती गारा लागलेल्या गाडीला. हे बघा इकडे बी. तर मी ना आता गाडीनं पाण्याने म्हणजे ओला कपडा करतो आणि गाडीला पुसून टाकतो. आणि आंघोळ पण करायची मला, म्हणजे पहिले माझ्या गाडीची आंघोळ करतो मी शॉर्टकट, आणि माझी बी आंघोळ करतो. ही माझी दिदी इकडं घाप. आणि आता ना इकडे ना आम्ही चूल पेटवली आहे, म्हणजे आम्ही इकडे चुलीवरती पाणी गरम करतो. मम्मीने म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो ना गावामध्ये काम करायसाठी, तर माझ्या मम्मीने चूल पेटवली आणि आमच्यासाठी पाणी ठेवलं आहे. तर मी पहिले माझी गाडी क्लिनिंग करतो आणि मी पण आंघोळ करून भेटतो तुम्हाला. तर आता तुला पण गाडीला पुसून द्या. आणि माझी दिदी तिकडे कपड्यांच्या घड्या करत आहे. तर माझी गाडी क्लिनिंग झाली आहे.
आता बघा माझ्या गाडीची लूक बघा तुम्ही. इकडे किती गारा होता ना, पूर्ण क्लिनिंग केलं आहे. आणि इकडचं पण पूर्ण क्लीन करून टाकलं आहे मी. आणि आता फायनल लुक बघा तुम्ही कसं दिसतो. बघा इकडे आणि इकडे पण बघून घ्या, पूर्ण क्लिनिंग केलं आहे मी. आणि इकडे पण बघून घ्या, हे पण पूर्ण क्लिनिंग केलं आहे मी. तर तुमच्याकडे कोणची गाडी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याकडे ना शाईन आहे 125 होंडाची गाडी आहे ही. आणि कोण गाडीला जास्त क्लिनिंग ठेवतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं की मी ना माझ्या गाडीची खूप केअर करतो, पण या 2-3 दिवसात ना मी माझ्या गाडीची केअरच नव्हती केली. म्हणजे पाणी पण चालू होतं आमच्या इकडे सारखं, तर त्यामुळे गाडी कधी बाहेरच राहायची, कधी घरात ठेवत होतो मी. पण आता गाडी पूर्ण क्लिनिंग झालेली आहे. तर आता मी करणार आहे आंघोळ, आणि आंघोळ केल्यावर तुम्हाला परत जॉईन करणार आहे मी. ठीक आहे ना. जेव्हा गाडीचा व्हिडिओ बनवत होतो ना बाहेरचा, तर माझा ना फोन स्टिकमध्ये ना पहिले, म्हणजे मी स्टिकवरती उभा केला होता आणि मी गाडी धुत होतो. तर हवा आली, एकदम असा धक्का बसला मोबाईलला. तर मोबाईलला माझा खाली पडला आणि मोबाईलला थोडा डॅमेज झालेला आहे माझा. हे बघा इकडे, हे बघा इकडे ना, इकडे दिसतं ना थोडा, इकडे पण पडला आणि इकडे पण फुटला. आणि दुसरी साईड इकडे कुठं आहे बघा, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. आणि याच्यामध्ये ना अशी रेस पडलेली आहे. तर ना आता जर पप्पाला माहीत झालं ना माझा फोन पडला, तर माझे पप्पा मला ओरडतील. पण काही नाही, त्यांना सांगून देणार मी की मी व्हिडिओज बनवत होतो, पण मोबाईलला माझा म्हणजे स्टिक पूर्ण खालीच पडली. ते बरं झालं की जास्त की मोबाईलला फुटला आणि माझा मोबाईल. मेन म्हणजे की मी कवर काढली होती फोनची. जर कॅमेरा जर फुटला असता ना, तर बस माझ्या ब्लॉगिंगचा पूर्ण पचकाच झाला असता ना. कारण की माझ्या घरी 2 मोबाईल आहेत. माझ्या दीदीचा मोबाईल ना खूप म्हणजे खूप जुना आहे. तो त्याला ना 6 वर्ष झालेले आहेत. तो आता हँग मारतो. तो काही कामाचाच नाही. तो फक्त तो फक्त एक फोन करू शकतो त्याच्यावर आपण आणि बघू शकतो बस. त्याची क्वालिटी पूर्ण खराब झालेली आहे. आणि हा मोबाईल ना मी याला ना 1 वर्ष झालेला मोबाईलला. तर 1 वर्षात ना मी याला किती वेळा पाडलेला आहे, खाली खूप वेळा पाडला आहे माझ्याकडनं. आता गलती कोणाची इकडून पण होतोच, तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहीत आहे. तर बघू आता, जर समोर नवीन मोबाईल घ्यायचा असला तर तो पण ब्लॉग मी पूर्णच टाकणार आहे. तसं पण ना माझ्या दीदीला ना नवीन मोबाईल घ्यायचाच आहे. आमचा विचार चालू आहे, पप्पा मी आणि माझी मम्मी. म्हणजे आमचा ग्रुप जेव्हा पण बसतो कधी पण, तर आमचं एकच प्लॅनिंग असतो की हिला सरप्राईज द्यायचा आहे. तर बघू आता दिवाळीला किंवा माझ्या दीदीचा वाढदिवस राहणार ना, तेव्हा देणार आहे मी माझ्या दीदीला गिफ्ट. ठीक आहे, भेटूया आता आंघोळ करून झाल्यावर. तर मी ना आंघोळ केली आहे आणि परत आमच्या इकडे ना ऊन तापणं चालू झाली आहे. आणि आंघोळ केली ना तर जरा थंड लागतं, म्हणजे डोकं वगैरे आपलं ओलं करतो आपण ना, एकदम थंड फील होतो. आणि मी सकाळीच उठलो तर आता आंघोळ म्हणजे आंघोळ मी आता केली आहे आणि पूजा पण केलेली आहे. आणि माझी दीदी करत आता जेवण. आणि जेवणामध्ये माझ्या मम्मीने बनवलं आहे पिठलं. आमच्याकडे त्याला बेसन पण बोलतात, पण मी पिठलंच सांगतो तुम्हाला. तर मी पण आता जेवण करतो. आणि सकाळी ना मी चहाच पिला, आज काहीच नव्हतं, म्हणजे नाश्त्यासोबत आज काहीच नाही खाल्लं आहे मी. तर पटकन मी जेवण करतो आणि परत तुम्हाला भेटतो. तर मम्मी ना पिठलं पण बनवलं होतं, पण मला पिठलं काही आवडलं नाही आहे. माझ्या दीदीनं खाल्लं आहे ते आणि मी डाळच खाल्ली आहे. तर माझ्या मम्मीने ना मुगाची डाळ केलेली होती. आणि आत्ता गाडीचा लूक बघा तुम्ही, भारी काय दिसत आहे. गाडी बाहेर ठेवून अशी अलगच दिसत आहे गाडी. आता बघा समोरून पण बघा गाडी कशी दिसते. जर गाडीची जास्त जर आपण केअर केली ना तर गाडी एक नंबरच राहते. माझ्या गाडीला ना आता पूर्ण 2.5 वर्ष झालेलं आहे, तरी पण गाडी बघा म्हणजे कशी दिसते. असं वाटतं आहे की आता 2-3 महिने झालेले आहे गाडी शोरूमच्या बाहेर आलेली आहे. जर गाडी चांगली ठेवताना तर गाडी चांगलीच राहते. आणि आता आभाळ आलेला आहे बघा, परत ऊन आलेली आहे. तर गरम बघा, आत्ता बघा किती भारी शायनिंग देते गाडी. आणि आता ऊन बघा किती झालं आहे आमच्या इकडे. आभाळ बनलेलं आहे आणि ऊन पण तपत आहे, गरम मारत आहे. तर मी आता घरामध्ये जातो, खूप ऊन आहे बाहेर. तर मी आज काही दुपारी ब्लॉग काही बनवला नाही. तर मी ना आज म्हणजे माझा मोबाईलच खराब झाला होता, म्हणजे बंद पडला होता, स्विच ऑफ होता तो. कारण की आमच्या गावामध्ये लाईट नव्हती ना, तर मी चार्जिंगच नव्हती केली त्याच्यात. आणि म्हणजे की तो खाली पडला तर माझा मन जर नाराज होतो ना, तर मी काही जास्त ब्लॉग नाही बनवला. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोण गाडीची जास्त केअर करतो. जसे की मी माझ्या गाडीची खूप केअर करतो, तुम्ही पण तुमच्या गाडीची केअर करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब लवकरात लवकर करा आणि मला पुढे घेऊन चला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय.